नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन आगळे वेगळे विषय घेत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, थंबनेलवरून आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की खरोखर 90% गरजू लोकांना किंवा गरजवंतांना मटका लागतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. आता का लागत नाही याची कारण आपण पाहूया. की बघा, मटका खेळणारा हा खूप पैसेवाला वर्ग नाहीये. मटका खेळणारा हा जो वर्ग आहे सगळ्यात जास्त, तो आहे कामगार आणि मध्यम वर्ग, ज्यांच्या काही गरजा आहेत, ज्यांना काहीतरी आपल्या उत्पन्न व्यतिरिक्त कुठून तरी पैसे पाहिजेत आणि त्याच्यातून काहीतरी भागवा भागव करायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बरीच लोक असं मनामध्ये ठरवतात खेड्यात, ग्रामीण भागात, की बाबा आता लाईट बिल आपल्याला जर 1000 रुपये येणार आहे, तर चला आपण आता जर काही सुट्टा बसला किंवा पत्ती बसली 10 रुपयाची, त्याचे जर 3000 आले, 2000 आले, तर आपण त्याच्यातून लाईट बिल भरू. किंवा त्याच्यानंतर जर काही किराण्याची 2-3 हजार रुपये उधारी असेल, तर एखादी जोड बसली किंवा एखादा जॅकपॉट बसला 5-10 रुपयाचा, तर त्याच्यातून आपण किराण्याचे 4-5 हजार रुपये उधारी देऊ आणि पोराचे काही ट्युशनचे पैसे असतील तेही देऊन टाकू. तर म्हणजे बरेच लोक या आशेवरती मटका खेळतात. आता बघा, आपण मटक्याचं या ठिकाणी प्रमोशन कुठल्याही परिस्थितीमध्ये करत नाही मी, पण सांगतो मी तुम्हाला की मटक्यात ही गरजूवंत लोक का हरतात? कारण यांच्याकडं तुटपुंजे पैसे असतात. म्हणजे घराचं सगळं काही रेंट असेल म्हणा, किंवा घराचा हप्ता असेल, किंवा काही त्यांच्या किराण्याच्या किंवा दूध बीध ह्या सगळ्या सगळ्या ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टीतून जाऊन जे पैसे उरतात, म्हणजे एखाद्याचा जर 15-20 हजार पगार असेल आणि जर त्याच्याकडे 5,000 रुपये राहिले, तर तो रोजचे 1000-2000 रुपये खेळू शकत नाही. तो काय करणार? 100, 150, 200 रुपयामध्ये ओपन खेळण्याचा प्रयत्न करणार, न आल्यास क्लोजला तेवढेच पैसे खेळणार. तर मित्रांनो, जरी 10-10 रुपयांनी खेळलं तरी 200-300 रुपये होतात. आणि मग याच्यात पैसे तरी येतात किती? किंवा येतही नाहीत. म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाहीये, ज्याला वाटतं की आपल्याला पैसा आलाच पाहिजे, त्या गरजेने तो खेळतो, त्यावेळेस त्या मटक्यामध्ये कधीही पैसे येत नाही. पण ह्याच्या उलट सांगतो मी तुम्हाला, एखादा जर असा पैसेवाला असेल किंवा म्हणजे त्याला साईड इन्कम भरपूर असेल, लाखभर रुपये महिना येत असेल, काही काम करून नसेल, भाडं वगैरे येत असेल, दारू बिरू पित असेल, मजा करत असेल, त्याने सहज खेळू द्यावं. 500 रुपयाचे पत्ते खेळू, त्याला येऊन जातात पैसे 5-50 हजार रुपये. कारण त्याच्या डोक्यातच नसतं, आले तर आले आणि गेले तर गेले. पण ज्यावेळी हा गरजूवंत खेळतो, म्हणजे तो काय खेळतो? प्रोटेक्टिव्ह, डिफेन्सिव्ह ज्याला आपण म्हणतो. अटॅकिंग खेळी खेळत नाही की आता बस हे दोनच सुट्टे, याची डीपी आणि एसपी लावायची आपल्याला 100-100 रुपये किंवा 500-500 रुपयाने, तर आपल्याला याच्यामधून चांगले पैसे येतील. ही डिरिंग तो कधीच करत नाही, कारण त्याच्याकडे मुळातच पैसे कमी असतात आणि त्याला बाकीच्या गरजा भागवायच्या असतात, तर तेच पैसे त्याला महिनाभर पुरवायचे असतात. त्याच्यामुळे त्याचं काय होतं, त्याची खेळी ही खूप डिफेन्सिव्ह असते, म्हणजे बचावात्मक खेळ खेळतो तो. की बाबा चला 100 गेले, आता काही नाही, 100 आपण क्लोजला लावून आपल्याला 800-900 आणण्याचा प्रयत्न करू, हे त्याच्या डोक्यात असतं. आणि येताना काहीतरी घरी 500 रुपयाचे सामान आणून, तेल पिशवी म्हणा किंवा दूध पिशवी म्हणा किंवा पोरांना खायला म्हणा. तर बऱ्याच लोक ह्या माइंडेडनी खेळ खेळतात आणि याच माइंड गेमचा फायदा हा मटकेवाला घेतो. म्हणजे कसा घेतो? की समजा जर काल जर 31 झाला असेल, तर उद्या पण 31च होणार आणि परवा सुद्धा त्यात दोन्हीतला एखादा ओपन टू क्लोज येणार. म्हणजे काय होतं, हा जो गरजूवंत आहे, हा जो मिडल क्लास आहे, हा जो कामगार वर्ग आहे, हा ज्यावेळी मटका खेळायला जातो त्यावेळी त्याला पूर्ण चक्रवण्याचं काम केलं जातं. आणि हेच खरं भांडवल मटक्यावाल्यांचं आहे. जे पैसेवाले ते एकदा तर हरून बसतात, नाही तर त्यांना काही गम नसतो पैशाचा, गेले तर गेले, आले तर आले. पण हा जो मटका चाललेला आहे, हा कामगार आणि गरजू वर्तांवरती चाललेला आहे. म्हणून या मटक्यात जे गरजू लोक आहेत ती 90% हारतात. ही सगळ्यात महत्वाचं या मटक्याचं लॉजिक आहे मित्रांनो. कारण काय होतं की तुटपुंज पैशात खेळणाऱ्या लोकांना कधीही मटका येत नाही. साधारण आता 5, 50, 100, 200 रुपये खेळत असतील तर कधीही मटका येणार नाही. हा, मटक्याची तो खेळू शकतो का? समजा 10 ओपन आहेत, तर त्याच्यामधले तो 8 ओपन खेळू शकतो का? 1000-1000ने, 1000-1000ने जर 8 ओपन खेळला, आलेला सोडून त्याचा कट सोडून, तर 8,000 रुपये होतात. म्हणजे 1,000 रुपये येऊ शकतात. तर ही जी मोठी खेळणारी आहेत, ती लाख-लाख रुपयाने, 2-2 लाख रुपये, 5-5 लाख रुपयाने 8-8 ओपन खेळतात. म्हणजे अशी पण लोक आहेत. त्यांचं फक्त रिपीट झालं की त्यांचा बाजार उठतो.
पण मध्यम वर्गातला माणूस काय करतो, जो गरजू माणूस आहे, जो कामगार माणूस आहे, तो काय करतो, तो जॅकपॉट खेळणार आणि त्याच्या मनात एक बसलेला असते की मला कधी ना कधी संगम लागल, आज नाही उद्या, कारण उम्मीद पर दुनिया कायम आहे. त्याला एक आशा असते की जर मला 10 रुपयाचा संगम बसला तर 2 लाख रुपये येतील, माझा प्रश्न मिटून जाईल. पण तो संगम आजपर्यंत आलेला नाही मित्रांनो. 1960 सालापासून त्या गरजूवंताला अजूनपर्यंत कधी संगम बसलेला नाही. तो बसलेला आहे भाग्यवंताला, म्हणजे ज्याचं नशीब चांगलं आहे त्याला बसलेला आहे. मग तो खेळणार काय, चौखाडा, ज्याच्यामध्ये 10 रुपयाला 15,000 12,000 जे काय असेल ती. तो खेळणार पत्त्या डीपीच्या, ज्याच्या डबल रेट आहे, म्हणजे 10 रुपयाला 3,000 रुपये म्हणा. म्हणजे तो काय करत राहणार की कमी पैशातून मला जास्त पैसे कसे येतील आणि कमी खेळा. पण आज जर तुम्ही मटक्याची खरोखर परिस्थिती पाहिली तर बघा, आठवड्याचा जर अभ्यास केला तर आठवड्यामध्ये 3 ते 4 घरामध्येच इकडे तिकडे चालू असतं. मग मला सांगा, हा गरजूवंत टिकेल का हो याच्यात? त्याचं लक्षात काय असतं की महिनाभर काय नाही आलं, 1.5 महिने काय नाही आलं, आज नवीन घर येईन, आज इथं ही डिपीन, इकी नाही आली बिकी येईल, परत हे येईल ते येईल, म्हणजे हा त्याच्यात तो गुंतलेलाच असतो. आणि हे गुंतत 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 जाऊन त्या महिना अखेर ते पैसेही संपतात. मग त्याला कुठून तरी मित्राकडून 1,000 2,000 घ्यायचे असतात, 3,000 घ्यायचे असतात, असं 2-4 हजार कर्जही त्याच्यावर त्या महिन्यात होऊन जातं. मग पगार आल्यानंतर पुन्हा ती घरची भागवा भागव, पुन्हा ते सगळं पोरांचे शाळेचं असेल, बसचं असेल, रिक्षाचं असेल, किराण्यावाल्याचं असेल, दूधवाल्याचं असेल, हे सगळे जाऊन 4-5 हजार राहिल्यावर त्याचे 2-3 दिल्यानंतर 1,000-2,000 राहिल्यानंतर तो काय करणार? मग ह्याच्यामुळं हे गरजूवंत मटक्यात कायम हरत असतात. आणि या मटक्यामध्ये जिंकणारा माणूस म्हणजे जो दिलखुशपणे खेळतो, की आले तर आले आणि गेले तर गेले. तो खेळतो किती, 2च अंक खेळणार, एक जोड किंवा 2-4 पत्ते असतील त्याच्या फॉलोअपच्या, किंवा एसपीडीपी. अशीच लोक मटक्यामध्ये जिंकतात, जी 100 500 1000 रुपयाने खेळतात, एकदम त्यांना पैसे येतात. आता हा खेळलाय 200 300 400 आणि आलेत त्याला 600 700. समजा एसपी बसली एक 5 रुपयाची, 750. राहिलेले 250 काय करणार, ते दुसऱ्या क्लोजला ते घालवणार. हा हे भांडवल राहिलं, त्याचं पेमेंट आलं त्याला, नाही ते बी रात्रीच्या मुंबईच्या 2 शोला ते बी गायब झालं. अशी कथानक आहे मित्रांनो या गरजूवंताची. म्हणून 90% गरजू लोक या मटक्यामध्ये हरतात, कारण त्यांना आपल्या गरजा या मटक्यातून भागवायच्या असतात. तर मित्रांनो, असं होत नाही. आपल्या गरजा कधीही मटक्यातून भागवल्या जात नाही. मटका हा 90% लोक हरतातच. त्याच्यामुळे मटका खेळताना आपले पाय पाहूनच चादर घ्या, किंवा चादर आपण म्हणतो ना, जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरा. तर मटका खेळताना खूप संयम ठेवून खेळा. तुम्हाला जर सवय असेल तर संयम ठेवून खेळा. आठवड्यातून 1दा 2दा खेळा, काही फरक पडत नाही. पण त्याच्या आहारी जाऊन जर तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहून कर्ज काढून जर काय करत असाल तर 100% तुम्ही मटक्यामध्ये हरणार म्हणजे हरणार. तर चला मित्रांनो, आजचा विषय कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करायची. म्हणजे आपण असेच तुम्हाला नवनवीन जे माइंड ओपनिंगचे जे व्हिडिओ आहेत आपण ते तुम्हाला नक्की तुमच्या भेटीला आणणार. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.